नमस्कार मंडळी. पालकाची भाजी सगळेच जण खात नाही ना, तर आंबट गोड अशी आपण पालकाची भाजी करणार आहोत. खरंच चवीला खूप मस्त लागेल आणि जे पालक भाजी खाणारे नाहीत ते सुद्धा तुमची पालक भाजी खातील अशा पद्धतीची आपण पालक भाजी केलेली आहे. तर करायलाही खूप सोपी आहे. आपण घरात जे साहित्य असतं ना, त्या साहित्यात आपण इथे पालक भाजी केलेली आहे. तर अगदी झणझणीत आणि मस्त आंबट गोड अशी भाजी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही म्हणाल आंबट आणि गोड कशी फ्लेवर येईल? अगदी मस्त फ्लेवर येतोय. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली येते. तर त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धी वाटी हरभरा डाळ घ्यायची, म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटीच घ्यायची. छोट्या ज्या वाट्या असतात ना त्या आकाराने आपल्याला, कारण एक पालक जोडी वापरणार आहोत आपण, त्या आकाराने इथे भाजी डाळ घ्यायची. अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, कच्चेच शेंगदाणे घ्यायचे आणि चिंचेचा चांगले 3 तुकडे घ्यायचे आहेत. जे तुकडे असतात ना चिंचेचे ते घ्यायचे आहेत. सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर भिजत घालण्यासाठी त्यात पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आपण डाळ धुवून घेतलेली आहे आणि चांगलं 1 तास किंवा 1.5 तास आपल्याला भिजत घालायचं आहे. तर 1 ते 1.5 तास झाल्यानंतर शेंगदाणेसुद्धा छान भिजले, डाळसुद्धा अगदी व्यवस्थित भिजली आणि चिंचसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे. तर येथे मी काय केले, एक जोडी पालक भाजी होती ती घेतलेली आहे. ती घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि नंतर त्याचे देठ काढून घ्यायचे आणि पानं जे आहेत आपल्याला ते कापून घ्यायचे आहेत. तर पालक भाजी आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त आबडधोबड पण नाही, मीडियम अशी कापून घ्यायची आहे. कापून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कुकर घ्यायचं आहे, कारण आपण अगोदरच भाजी धुवून घेतलेली होती. कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे अगोदर भाजी टाकायची आहे. पूर्ण जेवढी पालक भाजी आपण कापून घेतली ती पूर्ण एका कुकरमध्ये घालायची आहे. तर पालक भाजी कुकरमध्ये घातल्यानंतर काय करायचं, लगेचच आपल्याला हरभरा डाळ जी भिजत घातलेली आहे आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर जी हरभरा डाळ आहे आपल्याला पूर्ण टाकायची आहे. त्यातलं डाळीतलं पाणी जे आहे ते टाकायचं नाही आहे. तर ही झाली आपली हरभरा डाळ टाकून आणि नंतर आपले शेंगदाणे जे भिजलेले होते ते तसेच करायचे आहेत. त्यातलं पाणी जे आहे ते टाकायचं नाही आहे. नुसते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि आपली डाळ आणि शेंगदाणे घातल्यानंतर चांगलं मी 1 ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. पण थोडंसं आपल्याला अजून पाणी लागेल, जास्त नाही पण थोडंसं. आणि हो, तुम्हाला जर वाटलं व्यवस्थित आपली भाजी शिजून जाईल तर 1 ग्लास घातलं तरी चालेल, पण मला थोडंसं वाटतं आहे तर काहीतरी अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी घातले परत. तर जेमतेम आपण 1 ग्लास म्हटलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावून घेतल्यानंतर याच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला 2 ते 3. मस्त 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं रईच्या सहाय्याने आपण एकदा घोटून बघणार आहोत. तर मस्त डाळ शिजलेली आहे. जी भिजून घातलेली डाळ होती ना ती काय होतं, भाजीसोबत चांगली मऊ होते. जास्त एकदम मऊ नाही करायची, पण व्यवस्थित मऊ होते आणि शेंगदाणे आहेत ना ते पण मऊ झालेले आहेत, म्हणजे चांगले शिजून झाले. तर मी तुम्हाला डाळ दाखवते, अगदी मऊ झालेली आहे. तर हे झालं आपलं डाळ आणि शिजून. तर आता काय करायचं, आपल्याला तेल घालायचे कढईमध्ये चांगलं 2 चमचे. 2 चमचे आपण तेल घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरा आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे आपल्याला 2 मिडियम आकाराचे कांदे, ते सुद्धा लांबट आकाराचे चिरलेले. तुम्ही मिडियम म्हणजे साधे जरी चिरले तरी चालतील, पण मी थोडेसे लांबट आकाराचे त्यामध्ये टाकलेले आहे. तर कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा रंग बदलायला लागला की त्या स्टेजवरती आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कांदाचं प्रमाण कमीसुद्धा वाटते आणि थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे, तर म्हणजे मऊ झाला आहे. त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे. एकदम पूर्ण नाही घालायचं आहे, अर्धाच टोमॅटो घालायचा आहे त्यामध्ये. आणि भाजीची जुड्या जर 2 असतील तर तुम्ही पूर्ण अख्खा 1 टोमॅटो घालू शकता. म्हणजे चांगलं मोठ्या आकाराचं असल्यामुळे मी अर्धा घातला आहे. आणि नंतर घालायचं आहे आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट. छान लागेल ती पालक भाजीत लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर. चांगलं ब्राऊन होईपर्यंत आणि कांदा, लसूण अद्रक पेस्ट आणि टोमॅटो आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे चांगलं 2 चमचे बेसन पीठ. जे पोह्याचे चमचे असतात ना त्याचे 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचे त्यामध्ये. तर इथे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बेसन चांगलं ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला इथे घाला आणि लाल मिर्च पावडरसुद्धा तुमच्या आकाराने तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तुम्हाला थोडंसं स्पायसी असेल तर थोडीशी वाढवूसुद्धा शकता. तर मी इथे 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि त्या स्टेजवरती आपण इथे घालणार आहोत चिंचेचा कोळ, म्हणजे चिंचेचं जे पाणी करून घेतले ते. आणि नंतर घालायचं आपल्याला अर्धा चमचा गूळ, खिसून घ्यायचा आहे गूळ आणि अर्धा चमचा घालायचा आहे. व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला जी शिजलेली पालक भाजी आहे ती घालायची आहे पूर्ण. त्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, कारण अगोदरच आपण भरपूर पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर करू शकता, पण अगदी मिडियम आकाराची जर म्हटलं तर व्यवस्थित आपलं पाणी
इथे झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण आपण गूळसुद्धा घातला आहे आणि चिंचेचा कोळसुद्धा घातला आहे. नंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ, आणि मीठ घातल्यानंतर फक्त आपल्याला व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि जे आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ आहे ना, ते सुद्धा भाजीमध्ये अगदी व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे. जास्त दाटसरपणा पण त्याला येत नाही, म्हणजे घट्टपणा पण येत नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. तर अगदी मस्त रसरशीत आणि मस्त लागेल तुम्हाला ही पालक भाजी. अशा पद्धतीने आपण केलेली आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मुलंसुद्धा तुमच्या आवडीने खातील. आणि त्यांना लगेच कळू द्यायचं नसेल ना, तर एकदम बारीक कापायची आहे भाजी आणि नंतर शिजायला घालायची, म्हणजे त्यांना लगेच ताबडतोब कळणारसुद्धा नाही की पालक भाजी आहे. तर गरमागरम अशी पालक भाजी आपली रेडी झाली. तर मी काय केलं आहे, जिरा राईस करून घेतलेला आहे, म्हणजे काय मिक्स करून खायला खूप छान लागतं जिरा राईससोबत. तर गरमागरम जिरा राईस घेतला आहे आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे गरमागरम पालक भाजी. ही जी पालक भाजी आहे ना, लग्नात वगैरे तुम्ही करू शकता. भंडाऱ्याचा कार्यक्रम जो असतो, गणपतीचा भंडारा वगैरे असतो, त्यामध्ये सुद्धा गावाकडे ही पालक भाजी ठेवल्या जाते. अगदी मस्त लागते ही पालक भाजी. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी पालक भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.